भारतातल्या सगळ्या म्हशी, रेडे भारतीयांचे नक्कीच दुश्मन आहेत. हो हो, बरोबर ऐकलं, दुश्मन. तर सीन असा आहे, अनेक राज्यांमध्ये गाय कत्तलींवर बंदी आहे, पण म्हैस आणि रेडे कापण्यासाठी कायदेशीर परवानगी आहे. आणि म्हणूनच भारताने फायनान्शियल इयर 2024-25 मध्ये तब्बल 12.55 लाख टन बफेलो मीट निर्यात करून 14.6 अब्ज डॉलरची कमाई केली. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या निर्यातीत उत्तर प्रदेशचा वाटा सर्वाधिक आहे, 40.12%. त्यानंतर महाराष्ट्राचा 2 नंबरला वाटा आहे, 12.2%. म्हणजे एका बाजूला आपण प्राण्यांना माता म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला हजारो टन मांस जगभरात निर्यात करतो. मुकाजीव आहे हो. काय मिळणार आहे त्यांना कापून? बुद्धाचा देश आहे आपला. प्राणी मात्रांवर प्रेम करायला शिका. आता जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आपले मोदी सरकार कोणत्या कोणत्या राज्यात मॅच्युअर गायी, वेगळ्या जातीच्या गायी कत्तली करण्यास परवानगी देते, कोणत्या राज्यात बैल, कोणत्या राज्यात रेडा, कोणत्या राज्यात म्हैस, आणि नेमकं भारत सरकार आणि प्रत्येक राज्यांचा कायदा काय सांगतो, हा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट मध्ये मोदी लिहा. सीन काय समजला ना?